भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथे त्यांच्या पवित्र अस्थी स्मारकाजवळ काँग्रेसतर्फे भव्य अभिवादन रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले। अमरावती शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली। या सोहळ्यास माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती राहिली। नया अकोला येथे बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाभरातून हजारो अनुयायी आणि नागरिकांनी येथे येऊन आपल्या महानायकाला अभिवादन केले। आंबेडकर आज त्यांचा स्मृती दिवस आहे आणि नया अकोल्यामध्ये भारतरत्नांच्या अस्थी त्या ठिकाणी आहेत। प्रत्येक जण मुंबईला नाही जाऊ शकत आणि आमचं श्रद्धास्थान त्या ठिकाणी आहे। आम्हाला अभिवादन करण्यासाठी हा मार्ग एक आहे आणि जे लोक मुंबईला नाही जाऊ शकत ते लोक या ठिकाणी येऊ शकतात। त्याच्यासाठी एक अटाटोप आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही अभिवादन यात्रा काढलेली आहे आणि खऱ्या सच्च्या श्रद्धेची भावना त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। स्वतःला धन्य समजतो की आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नया अकोला इथे होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली। आयोजकांनी मला कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि बाबासाहेबांबद्दल होत असलेल्या कार्यक्रमामध्ये मी समजतो की हा अत्यंत महत्वाचा दिवस आमच्याकरता आहे। बाबासाहेबांचं जीवन, त्यांचं संघर्ष, त्यांचं योगदान आमच्याकरता नेहमी प्रेरणादायी राहणार आहे। त्यांनी दिलेली घटना आमच्याकरता रक्ताचं शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही त्या राज्यघटनेला कसं सुरक्षित ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू। बाबासाहेबांचा विचार हा राज्यघटनेमध्ये प्रतिबिंबित होतो आणि राज्यघटनेमध्ये जो विचार आहे तो शाबूत राहिला तर देशाची एकता आणि देशाचं स्वातंत्र्य शाबूत राहील असं आम्ही समजतो।